आज सकाळी सकाळी थोडंसं आवरून घेतलं बेडरूममधलं. हे बघा, कारण जिकडं बघावं तिकडं नुसता पसाराच दिसतोय. कपड्यांचा ढीग, कॅरी बॅगांचा ढीग, अंथरुणाचा ढीग, असं काहीतरी रोज एक 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 आवरायचं चाललेलं आहे. जे आपलं छोटं कपाट आहे, म्हणजे जे बेडरूममध्ये होतं, यामध्ये होती कॅमेऱ्याची मशीन. ते इथं ठेवलेलं आहे तात्पुरतं. त्याला बघू अजून कुठं शटल करायचं, कुठं लावायचं, कुठं नाही, विचार करून करून घरातली एक एक वस्तू जागेवरती लावली जात आहे. वरती ठेवलेले आहे हंडे, कारण एवढे हंडे तर काही लागणार नाही आहे. 3 हंडे मी काढलेले आहे, 2 हंडे तसेच पॅक करून ठेवलेले आहे. आणि त्याच्याच बाजूला ठेवलेली आहे ताटं, पातेले आणि जी आपली मोठी कढई होती ती कढई. इथं लावलेला आहे कॅम्प्युटरचा टेबल. इथं ठेवलेली आहे आपली वरलॉकची जी मशीन आहे ती मशीन, आणि माझी शिलाई मशीन आहे. बघा, मी गोल फिरून तुम्हाला सगळं दाखवते आहे. इथं ठेवलेली आहे माझी शिलाईची मशीन. आणि ह्या कोपऱ्यामध्ये ठेवलेला आहे जो आपल्या बेडरूममध्ये टेबल होता. इथं आतमध्ये टी व्ही होती, ती टी व्ही काही इकडं आणलेली नाही, असं इथं हे ठेवलेलं आहे. याच्यामध्ये आहे अंगावरचे मोठी मोठी ब्लँकेट, ते सुद्धा मला कपाटावरती ठेवायचे आहे. पण एकटीला एवढं काही वर ठेवता येत नाही, कारण ती बॅग ठेवून त्याच्यावरती ते परत भांडे ठेवायचे आहे. त्यामुळे चला, आणि खाली सर्व असा बेडरूम मोकळा ठेवलेला आहे. हे बघा, बरीचशी जाळं आपली अजून आणायची सुद्धा राहिलेली आहे, ती अजून तिकडंच आहे. ही एवढीच झाडं आपण इथं आणलेली आहे. मनी प्लॅन्ट आणलेला आहे, तुळस आणलेली आहे, आणि शमीचं जे झाड आहे ते आणलेलं आहे. दोन्ही जास्वंदाचे झाडं आणलेले आहेत. हे बघा, कढीपत्त्याच्या झाडाची खूप वाट लागलेली आहे. वर दाखवतेच तुम्हाला पण बघून वाईट वाटेल काय झालेलं आहे ते. एवढं सुंदर आणि एवढं मोठं माझं कढीपत्त्याचं झाड झालेलं. हे बघा, त्याची फक्त एकच काठी ठेवलेली आहे त्याची, म्हणजे जे झाड आहे ते इथून कट केलेलं आहे, इथून कट केलं, इथून कट केलं, इथून सुद्धा कट केलेलं आहे. का तर एवढं मोठं झाड टेम्पोमध्ये बसत नव्हतं. खूप सारा कढीपत्ता निघाला त्याचा, सर्व मी वाटून दिला. इथं छोटे छोटे कढीपत्त्याचे रोपं आलेले आहेत. आणि हा जो वेल दिसत आहे तुम्हाला, हा गुंजांचा वेल आहे, पांढऱ्या गुंजा. आज सकाळी सकाळी मी यामध्ये धनेसुद्धा पेरलेले आहेत. बघू आता येतात का नाही येत. हे बघा, दिसत असतील तुम्हाला, झूम करून दाखवते. खूप वेळा मी असे धने लावलेले होते तिकडं पण अजिबात आले नव्हते. दरवर्षी मी तसं लावण्याचा प्रयत्न करते, पण बघू यावर्षी येतात किंवा नाही येत. कढीपत्त्याच्या ज्या वेळेस फांद्या तोडल्या त्यावेळेस मला खूप वाईट वाटत होते, का तर एका पानासाठी मी खूप प्रयत्न केले होते. आणि एवढं मोठं झाड 1-2 मिनिटांमध्ये 2 सेकंदसुद्धा लागले नाही त्याला त्यांनी तोडायला. का तर जे आम्ही साईटवरचे कामगार सांगितलेले होते, म्हणजे सागरने त्याच्या साईटवरून बोलवलेले होते, त्यांनीच ते सर्व सामान आम्हाला वरती आणून दिलेलं आहे. कारण खूप मोठ्या मोठ्या वस्तू आणि जळ पण होत्या. पण कढीपत्त्याच्या झाडाकडं बघून आजसुद्धा मला खूप वाईट वाटतं, का तर मी त्याला एवढं रोप एवढं मोठं केलेलं होतं. असं एखाद्या बाळाला आपण जसा जीव लावतो तसंच मी त्याला जीव लावलेला होता. आणि 2 सेकंदामध्ये माझं पूर्ण झाड त्यांनी तोडून टाकलं. पण असो, ते तरी शेवटी काय करणार, कारण ते टेम्पोमध्ये बसतच नव्हतं, त्यामुळे त्यांनी ते तसं केलेलं आहे. पण मला आता असं वाटायला लागलं, त्या कढीपत्त्याला नवीन फांद्या येतील किंवा नाही येतील, असा रोज माझ्या मनामध्ये विचार चालू असतो. सारखी माझी नजर त्या कढीपत्त्याच्या झाडाकडे जाते. इकडं अजून बराचसा पसारा पडलेला आहे. म्याऊच्या पिल्लांनी बघा सगळं खाली पाळून ठेवलं, आणि त्यांची चाललेली आहे मस्ती, म्हणजे खेळण्याचं काम त्यांचं चाललेलं आहे. खूप छान खेळतात ती सुद्धा. ह्या बॉक्समध्ये जे आपण काचेचे बाऊल आणि ग्लास पॅकिंग केलेले होते मूर्त्या, ते तसंच ठेवलेलं आहे, ते नाही काढणार. तांदूळांच्या कोठ्यांमध्ये अजून तांदूळसुद्धा मला भरायचे आहे. सिलेंडर आपला इथं ठेवलेला आहे. आता तुम्हाला इथं पसारा वाटत असेल, हे बघा, खालून दाखवते तुम्हाला पूर्ण. हे पोते एका साईडला लावून ठेवले तरी पण होतात. पण हा जो पसारा आहे, हा पसारा पूर्ण मी आवरून घेणार आहे. पीठ मळून ठेवलेलं आहे, चपात्या करून घेते. भाजीला ते घेऊन येणार आहेत, काय आणतात ते सांगू शकत नाही मी. त्यानंतर भाजी बनवते. फ्रीजवरती पसारा आहे, किचनवरती पसारा आहे, तो सुद्धा आवरण्याचा माझा प्रयत्न चालू आहे. पण बघू, जसं जसं ॲडजस्ट होईल तसं तसं मी एक एक वस्तू म्हणजे जागेवर ठेवते. कुठं काय ठेवायचं, कुठं काय नाही, हे रोजचं माझं आता चाललेलं आहे.
जे आपण सामान आणलेलं आहे ते सुद्धा माझं अजून भरून झालेलं नाही, का तर सर्व जे डबे आहेत ते खाली डबे ठेवलेले आहे आणि जे सामान आहे ते तसंच अजून पॅक म्हणजे बॅगांमध्ये तसंच पडलेलं आहे, ते सुद्धा लावलेलं नाही. संध्याकाळची वेळ आहे, बाहेर छान असा पाऊस पडून गेलेला आहे, खूप छान गार हवा सुटलेली आहे. सर्वीकडे पावसाचे वातावरण असल्यामुळे खूपच भारी वाटतं आहे. असा पाऊस पडून गेला की खूप छान वाटतं, हवा पण गार सुटते आणि अशा पावसाच्या वातावरणामध्ये चहा कुणाला घेऊ वाटत नाही. तसं मला पण झालं होतं, मी लगेच चहा केला, चहा पिला आणि मग मी आता माझ्या पुढच्या कामाला लागते. सकाळपासून मी काही शूट घेतले नव्हते, का तर तुम्हाला माहिती आहे आपले भरपूर असे काम पडून आहे. एक एक हळूहळू लावण्याचं काम चाललेलं आहे, हे तर तुम्हाला रोज मी सांगत असते. तसंच जे काही आपलं राहिलेलं सामान होतं तिकडे ते सामान पण मी घेऊन आलेली आहे थोडंफार. परत संध्याकाळी एक ट्रिप होणार आहे, ते संध्याकाळी आणल्यानंतर परत उद्या मला ते सामानसुद्धा लावायचं आहे. आणि डबे ठेवण्यासाठी मला इथं एक रॅक आणायचं आहे. ते रॅक आणायला पण वेळ मिळत नाही आहे. आता डबे मी सध्या किचनच्या खाली ठेवलेले आहे. त्या डब्यांमध्ये जे आपलं सामान आणलेलं आहे ते भरून घेते, का तर तसं ठेवून ज्या वस्तू लागतात त्या तर आपण प्रत्येक पॅकेट फोडू शकत नाही आणि फोडल्यावर सुद्धा ते पॅकिंग करू शकत नाही. त्यामुळे मी आता पटकन ते भरून घेते आणि आहे तसे डबे एकावर एक मांडून ठेवते. ज्यावेळेस आपण मांडणी आणू त्यावेळेस मी ते डबे इथं ठेवणार आहे. म्हणजे असा माझा विचार चालू आहे. ठेवायला जागाच नाही, ठेवणार तरी कुठं. त्यामुळं किंवा ऑनलाईन किचन ओट्यावरती जे कंटेनर मिळतात म्हणजे बरण्या किंवा डबे ठेवण्यासाठी छोटे छोटे रॅक, ते सुद्धा मी मागवणार आहे. कारण काय कुठं ठेवावं आणि काय कुठं नाही असं पटकन कळत नाही. त्यामुळे जसं जसं होईल तसं तसं मी ठेवणार आहे. कारण एकाच दिवशी सर्व करणं किंवा 2 दिवसामध्ये सर्व काही करणं एवढं शक्य होत नाही. थोडं थोडं करून असं आवरायचं काम चाललं आहे आणि जसं मला शक्य होईल तसंच तुमच्यासोबतसुद्धा व्हिडिओ शेअर करण्याचा मी प्रयत्न करते. लवकरच सर्व व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. हे तर मी तुम्हाला दाखवलेलं आहे. घासण्या, यातली एक घासणी मी काढलेली आहे वापरायला, का तर मला घासणी नव्हती. डेटॉल हँडवॉश हे पण वरतीच ठेवते, तुमचे दादा आले की लगेच भरून घेतील. ज्या बॉटल आहे हँडवॉश आपण ज्यामध्ये भरतो त्या आता मी घेऊन आलेली आहे, कारण इथं एकच बॉटल आणलेली होती. अजून आपली पहिली पावडर आहे त्यामुळे हे पॅकेट तसंच ठेवणार आहे, ते नाही फोडणार. साबण पण आपल्याला वापरायला अजून वरती आहे, त्यामुळे हे पण पॅकिंग तसंच ठेवून देते. फक्त एक साबण मी कपडे धुण्यासाठी काढलेला आहे. 4 साबण असे मी साबण आणलेले आहेत. तुमचे दादा डव साबण वापरत नाही, त्यांच्यासाठी संतूर किंवा दुसरे कुठलेही साबण मी दरवेळेस आणते. बाथरूमसाठी टॉयलेट बाथरूमला हे पण लागतंच. किचनसाठी चाब्या ठेवण्यासाठी किचन घेतलेलं होतं, ते काढलेलं आहे. टेम्पूची चाबी, नवीन टेम्पूची चाबी आणि आपल्या जुन्या टेम्पूची चाबी सुद्धा. चला, हे जाणार आहे टॉयलेटमध्ये, त्यामुळे यात काय आहे ते पण बघू. बेसन पीठ आहे. मसाल्यांमध्ये खडे मसाले जे आहेत ते सुद्धा आणलेले आहे. सोयाबीन, टरबूजाच्या बिया, काजू, बदाम आणि पिस्ते हे तिन्ही सुद्धा पॅकेट फोडलेले आहेत. बरण्या भरून ठेवल्या, का तर रोज सकाळी मुलांना द्यायसाठी. पण मुलं अशी आहेत की एक सुद्धा खाऊन सुद्धा बघितलेली नाही. चला असो, हे आहे, हे खडे मसाले आहे. लवंगा आहेत, हिरवी वेलची आणि यावेळेस मी कॉर्नफ्लॉवर आणलेले आहे. लिंबू पावडर असते म्हणजे लेमन सीड्स, ते सुद्धा मी आणलेले आहे. यात सर्व खडे मसालेच आहेत. कसुरी मेथी आहे, खसखस आहे, मोहरी, जिरं आपण गेल्या वेळेस आणलेलं आहे, कारण मी एकच वेळा जिरं, मोहरी, हळद सर्व भरते. पण ह्या वेळेस गावाला गेली नाही त्यामुळे मी मोहरी नाही आणलेली. नाही तर दरवेळेस माझी मोहरी गावावरून असती. तरी पण बघू, जर
गेलो तर घेऊन येऊ, का तर गावाला मोहरी छान मिळते, शेतातली असते त्यामुळे. खडे मीठ आहे, लगेच बरण्यांमध्ये भरून घेणार आहे. यात काय आहे ते पण दाखवते. पावभाजी मसाला आहे, छोले मसाला आहे. छोले मसाला आपल्याला कंटिन्यू लागतो, म्हणजे छोले आपल्या इथं सारखे बनवले जातात त्यामुळे छोले मसाला आपल्याला जास्त लागतो. लाल तिखट आहे, लाल तिखट म्हणजे मिरची पावडर आहे. ही कलर येतो ह्या मिरची पावडरमध्ये ती आहे, आणि ही आपण जी रोज वापरतो ती आहे. ती फक्त कलरसाठी वापरायची त्यामुळे आणलेली आहे. रेड लेबल चहा पावडर, मी रेड लेबल चहा पावडर वापरते, खूप छान होतो या चहा पावडरचा चहा. मला दुसऱ्या कुठल्याही चहा पावडरचा चहा आवडत नाही. पनीर टिक्का मसाला, आलं लसूणची पेस्ट मुलांना लागते त्यामुळे घरामध्ये नेहमी मी ठेवते. इनो आणलेला आहे. चिकन मसाला आहे. पनीर टिक्का मसाल्याचे 2 पॅकेट आहे. कॉफी घरामध्ये शिल्लक आहे तरी सुद्धा घेऊन आली. यात मॅगी आणि मॅगीचे पॅकेट आहे. शेंगदाणे, मुंगाची डाळ आहे बिना छिलक्याची. गेल्या वेळेची छिलक्यावाली डाळ शिल्लक आहे त्यामुळे ती नाही आणली. मसूरची डाळ आहे. मटकी आणलेली आहे. सॉरी, ही मुंगाची डाळ आहे आणि ही मला वाटतं ही उडदाची डाळ आहे, बिना छिलक्याची उडदाची डाळ. शाबूत तांदूळ म्हणजे साबुदाणा 1 पॅकेट फोडलेला आहे. 2 पॅकेट आणलेले आहे. 1 किलोचं 1 पॅकेट आहे. यामध्ये आहे तुरीची डाळ. तुरीची डाळ तसं गावावरूनच गेल्या व्हिडिओमध्ये मी, म्हणजे बरेच दिवस झाले, मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. आईने मला 5 किलो तुरीची डाळ घेऊन दिलेली होती. ती सुद्धा अजून शिल्लक आहे. तरी सुद्धा 2 किलो आहे का 3 किलो आहे माझ्या पण लक्षात नाही, पण घरामध्ये असो त्यामुळे मी घेऊन आलेली आहे. कारण आपल्या इथं वरण भात सुद्धा जास्त बनवल्या जातो. हे बारीक मीठ आहे आणि इथं जे दिसत आहे ही साखर आहे. साखरची कॅरी बॅग जी आहे ती फुटलेली आहे त्यामुळे ती मी अशी परातीमध्ये ठेवलेली आहे. तुम्हाला म्हणले ना मी साबुदाण्याचं 1 पॅकेट फोडलेलं आहे. इथंच आहे ते अजून तसं, का तर आपण शुक्रवारी रात्री सामान आणलेलं आहे. कालचा शनिवार होता त्यामुळे मी त्यातला साबुदाणा भिजत घातलेला आहे. घरामध्ये कुठलंही सामान शिल्लक नव्हतं. खूप दिवसापासून सामान भरायचं असं चाललेलं होतं. शेवटी भरलं, पण ते पण अपुरं भरल्या गेलेलं आहे कारण मला ज्या वस्तू लागत होत्या त्या अजून मी घेतलेल्या नाही. चला असो, आता पूर्ण सामान भरून घेते आणि परत भेटते तुम्हाला. दिवाबत्ती लावायची पण वेळ होईल. जे काही सामान होतं ते सामान भरून ठेवलं. मसाले तेवढे भरायचे राहू दिले, का तर खूप वेळ झाला होता आणि कशामध्ये काय भरायचं काय नाही हे पण पटकन डोकं चालत नाही, का तर काही बरण्यावरती आहे, काही बरण्या खाली ठेवलेल्या आहे बघा इथं. त्यामुळे देवाजवळ दिवाबत्ती केली आणि मी आता माझ्या पुढच्या स्वयंपाकाला लागलेली आहे. गॅसवरती कुकर ठेवलेला आहे आणि म्याऊच्या पिल्लांचं चाललेलं आहे खेळण्याचं काम. छान खेळतात ती, अजिबात त्यांचा काही त्रास नाही आहे. त्यांचं ते दिवसभर खेळत असतात. खायला जर म्हणजे त्यांना जर भूक लागली तर जिथं खाऊ ठेवलेला असतो तिथं जाऊन ते त्यांचा खाऊ खाऊन घेतात. शिव ते पण त्यांची आता ते बाथरूमला जायला लागलेले आहेत, का तर त्यांना कशी काय सवय लागली ते पण मला काही कळाले नाही. पण असो, नवीन घरी त्यांना एक छान सवय लागलेली आहे. दुपारी तुमच्या दादाने लसूण सोलून ठेवलेला आहे. सांबार बनवण्यासाठी मी आता तोच लसूण घेतलेला आहे. कुकर लावून दिला होता, वरणाचा कुकर लावला होता आणि भात लावायचा होता. वरण काढून घेतलं, त्याच कुकरमध्ये मी भात करायला गेले. तेवढ्यामध्ये आमचा सागर आला आणि मम्मी मला पोहे करून दे म्हणला. 7:30 वाजलेले होते त्यावेळेस. लगेच मी त्याला पोहे करून दिले आणि त्यानंतर
जे आपले मसाले भरायचे ठेवलेले होते मी, आपलं वेळ आहे तर ते भरून पण घ्यावा. ज्या बरण्या इथं ठेवलेल्या होत्या त्या बरण्यांमध्ये सर्व मसाले भरून ठेवले. बरण्यासुद्धा वर ठेवल्या, तात्पुरत्या वर ठेवलेल्या आहे. ज्यावेळेस आपण बरण्या ठेवायला काही आणू त्यावेळेस मी त्या खाली घेणार आहे, पण इथं खूप अडचण होत होती त्यामुळे आता त्या वरती ठेवून दिल्या. ज्या कढईमध्ये पोहे केलेले होते त्याच कढईमध्ये मी आता सांबारला फोडणी देणार आहे. कुकर लावताना त्यामध्ये तेल टाकलेलं आहे, हळद आणि मीठ पण त्यातच टाकलेली आहे आणि अर्धा टोमॅटो बारीक कापून त्यातच घातलेला आहे. त्यामुळे फक्त आता आपल्याला सांबारला तडका द्यायचा आहे. चला, तेल पण छान तापलं असेल. आता मी जे वर आहे ती जिरं मोहरी वापरणार आहे. जिरं मी काढून घेतलेला आहे कारण की आपला मसाल्याचा जो डबा आहे तो पण घासायचा आहे. सर्व मसाले एकत्र झालेले आहे. जिरं मोहरी छान फुटू द्यायची, म्हणजे छान तळतळू द्यायची. त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे त्यामध्ये लसूण. हे बघा, काच उघडण्यासाठी मी असा काठीचा वापर करते. जिरं मोहरी छान तळतळली की त्यामध्ये टाकायचं आहे आता लसूण. जो सांबार मसाला उरलेला होता तोच मी इथं घेतलेला आहे. बघा, नवीन पॅकेट काही मी अजून फोडलेलं नाही. हिंग सुद्धा आपण डाळ शिजवताना त्यातच घातलेला आहे. गॅस मी बंद केलेला आहे. आपल्याला घालायची आहे त्यामध्ये सांबार मसाला आणि मिरची पावडर. आपण आपल्या आवडीप्रमाणे तिखट घालू शकतो. गॅस बंद केलेला आहे. तुम्हाला एक सांगायचं विसरले, एक वाटी तुरीची डाळ आणि अर्धा वाटी मुगाची डाळ घेतलेली होती. तुरीच्या आणि मुगाच्या डाळीचं सांबार. गॅस मी बारीक केलेला आहे. 2 ते 3 मिनटं छान अशी उकळी आणते आणि गॅस बंद करते. चला ताईंनो, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते पण कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आजचा मी माझा एक छोटासा ब्लॉग इथंच संपवते. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. ज्या ताई नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. चला, गुड नाईट. परत भेटू उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. शुभरात्री.